प्रत्येक सभेमध्ये बघितलं गेलं आहे की ते माईक सिस्टीम आणि एक व्हॉईस नाही हे होत आणि माईक सिस्टीम प्रॉपर वर्क नाही करत. त्याच अनुषंगाने आता आपण टेक्निशियन्स म्हणजे ज्या कंपनीने बसवले होते माईक त्यांना बोलवलेलं आहे आणि तेच पाहणी चालू आहे की काय आपण करू शकतो, का अशी अडचणी येते. तर त्यांनी काही तांत्रिक अडचणी सांगितलेले आहेत. तर आता आम्ही काही चेंजेस त्यांना सुचवलेले आहेत की एका वेळेला आधी 8 माईक सुरू राहायचे, तर आता थोडं कमी केलं तर ते व्हॉईस डिस्ट्रीब्यूट होऊ शकतं आणि त्याच्यामुळे चांगलं प्रतीचं आवाज येईल आणि जेणेकरून सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचेल. असंच त्यांनी आता बघू, आता हे चेंजेस आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही करणार आहोत आणि तेव्हा अनुभव करणार आहोत. अदरवाईज त्यांनी सांगितलं सिस्टीम चेंज करायला लागू शकते, त्याबद्दलचा सुद्धा डिसिजन सभागृहात होईल. आता 3 चेंजेस आम्ही त्यांना सांगितलेले आहेत. आता एका वेळेला 8 माईक चालू होत होते, तर आता आम्ही त्यांना सांगितोय की 3 माईक चालू ठेवा, जेणेकरून जो 8 माईकवरती जो डिस्ट्रीब्यूट होत होतं लोड, तो आता 3 माईकवरच होईल आणि व्हॉल्यूम वाढणार आहे. आणि त्याचबरोबर आधी सिस्टीम अशी होती की जर मला 8 माईक चालू असतील तर बंद करायचे असतील किंवा 9व्या माणसाला बोलायचं असेल तर वरून मला माईक बंद करावे लागत होते किंवा मग कंट्रोलला सांगायला लागत होतं माईक बंद करा किंवा सन्माननीय सदस्यांना सांगायला लागत होतं की माईक बंद करा. पण आता ती सिस्टीम आपण फिफो मेथडने, समजा चौथ्याला आता 3 माईक चालू असतील, चौथ्याला बोलायचं असेल तर चौथ्याने बटन दाबलं की पहिल्या माणसाचं बटन माईक बंद होणार आहे. मग ही सिस्टीम पण आपण ॲक्टिवेट करायला लावलेली आहे. त्याचबरोबर जो कंट्रोलर आहे, जो सिस्टीम कंट्रोल करतो, तर तो कंट्रोलरसुद्धा आपण डेमो बेसिसवरती चांगल्या म्हणजे हाय कॅपॅसिटीचा आपण मागवतोय, जेणेकरून व्हॉईस आहे तो वाढणार आहे. तर ते सुद्धा आपण लावून बघणार आहोत पुढच्या सभागृहामध्ये. हे 3 चेंजेस आपण करतोय.